छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या नकाशावरील झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून आज ओळखले जाते. यामध्ये छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभेचे आमदार अतुलजी सावे यांचा सिंहाचा वाटा आहे. या मतदारसंघातील प्रत्येक वॉर्डामध्ये आमदार निधीसह विशेष निधीच्या माध्यमातून विकास गंगा प्रवाहित करण्याचे काम त्यांनीच केले आहे. कामे केवळ सुरूच केली नाहीत तर सर्व विकास कामे पूर्णत्वास देखील नेलेली आहेत. यापैकीच एक विकसित वॉर्ड म्हणून ठाकरेनगर वॉर्ड क्रमांक 81चा उल्लेख करता येईल. ठाकरेनगर वॉर्डामध्ये मूलभूत आणि नागरी सोयी सुविधांची कामे अतुलजी सावे साहेबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मार्गी लागली आहेत. यामध्ये वॉर्डा अंतर्गतच्या रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यावर त्यांनी भर देऊन पक्क्या रस्त्यांची निर्मिती देखील केलेली आहे. यामध्ये मायानगर N2, महाजन कॉलनी, संत तुकोबा नगर, मधुबन हाऊसिंग सोसायटी, जोगेश्वरी अपार्टमेंट, प्रभुनगर, अभिनव हाऊसिंग सोसायटी, विवेक हाऊसिंग सोसायटी, चिंतामणी अपार्टमेंट, आई शाळेसमोरील रस्ता, महालक्ष्मी चौक, भवानी पेट्रोल पंप यासारख्या महत्त्वाच्या रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचा समावेश आहे. तसेच N2C सेक्टर, ठाकरेनगर, विनय कॉलनी, कामगार चौक या रस्त्यांसह वॉर्डातील एकूण 22 रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेले आहे. ठाकरेनगर वॉर्ड क्रमांक 81 मध्ये केवळ रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरण न थांबता सावे साहेबांनी या ठिकाणी सामाजिक सभागृह, ओपन जिम, सुशोभीकरण, स्वच्छतागृह अशी विकास कामे देखील पूर्णत्वास नेलेली आहेत. वॉर्डातील मनपाच्या खुल्या जागेवर मायानगरी यासारख्या ठिकाणी त्यांनी सामाजिक सभागृह उभारून वॉर्डातील नागरिकांसाठी सामाजिक व सांस्कृतिक व्यासपीठ उभे करून दिले. तसेच N2 स्टेडियम आणि विनय कॉलनी या ठिकाणी ओपन जिमची उभारणी करून तरुणांसह ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी माननीय सावे साहेबांनी घेतलेली आहे, हे विशेष. त्याचप्रमाणे N2 स्टेडियम या ठिकाणी स्वच्छतागृहाची उभारणी देखील करण्यात आल्याचे दिसून येते आहे आणि नागरिकांना याचा उपयोग होताना स्पष्टपणे दिसतोय. एक लक्षात ठेवा की ठाकरेनगर वॉर्ड क्रमांक 81च्या विकासासाठी सर्व योजनांच्या माध्यमातून सावे साहेबांनी आतापर्यंत तब्बल 24 कोटी 28 लक्ष रुपयांचा निधी देऊ केलेला आहे. तसेच या वॉर्डासाठी 1 कोटी 60 लाख रुपयांचा प्रस्तावित विकास निधी देखील देण्यात आलेला आहे. विविध योजनांच्या माध्यमातून आणि एवढ्या प्रचंड निधीतून वॉर्डामधील विविध विकास कामे आणि नागरी सुविधांची कामे मार्गी लागल्याने स्थानिक रहिवासी हे अतुलजी सावे साहेबांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करताना दिसत आहेत. नमस्कार, मी दिलीप माणिकराव गाडे बोलतोय, ठाकरे N2 मधून. तर मला सांगायचं म्हणजे आमचा जो हा सिमेंटचा रस्ता आहे खूप खराब झालेला होता की तिथलं चालणं किंवा पावसाळ्यात आम्हाला खूप त्रास व्हायचा. तर आम्ही मग सावे साहेबांना सांगून आमचा रोड म्हणजे एकदम छान केला की त्याची क्वालिटीमध्ये काम झालं आहे. परत आमच्यासमोर गार्डन आहे, गार्डनमध्ये पण आमची चांगली देखभाल केली जाते. त्यांनी आता लहान मुलांसाठी खेळणी पण दिलेली आहे. तिथले बरंचसं लक्ष ते गार्डनमध्ये पण देतात आणि इथले जर काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही दामोअण्णा शिंदेकडे ताबडतोब संपर्क करून पुढे संपर्क करतात आणि आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आणि मी सावे साहेबांना पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो. शांत, संयमी, मनमिळावू तसेच प्रामाणिक काम आणि विकासावर ठाम असणारे आपले लोकप्रतिनिधी अतुलजी सावे साहेबांना नागरिकांची साथ आणि आशीर्वाद यापुढे देखील कायम राहतील हाच विश्वास आहे. धन्यवाद.